60 वर्षाच्या एका वृद्ध गृहस्थाला फेसबुकवर निशा शर्मा नावाच्या एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. काही दिवसानंतर ती मुलगी फेसबुकचा जो मेसेंजर असतो त्याच्याबरोबर त्या काकांशी चॅटिंग सुरू करते. काही दिवसानंतर ती त्यांचा व्हॉट्सअपचा नंबर मागते. व्हॉट्सअपचा नंबर मागितल्यानंतर काका सुद्धा तिला तिचा नंबर देतो. नंतर काय होतं की दोघांमध्ये व्हॉट्सअप कॉलिंग सुरू होतं. काही दिवसानंतर ती मुलगी काकांना व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल करते. तो व्हिडिओ कॉल केल्यानंतर ती मुलगी पलीकडे अर्धनग्न अवस्थेमध्ये असते. आणि हा संपूर्ण 1 ते 2 मिनिटांचा जो व्हिडिओ कॉल आहे ती मुलगी स्क्रीन रेकॉर्डरद्वारे शूट करते आणि काकांच्या व्हॉट्सअप जो आहे त्या व्हॉट्सअपला ती व्हिडिओ पाठवते. म्हणते हा 1 ते 2 मिनिटांचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही फेसबुकला अपलोड करतोय, युट्यूबला अपलोड करतोय आणि अपलोडिंगचं जे एक इमेज असते ती त्यांना पाठवते. काका घाबरून जातात. ही प्रक्रिया अतिशय फास्ट चाललेली असते. तुम्हाला जर युट्यूबला किंवा फेसबुकला हा व्हिडिओ अपलोड केलेला नको हवा असेल तर तुम्हाला आम्हाला पैसे द्यावे लागतात. काका अतिशय घाबरून जातात, स्वतःच्या इज्जतीला घाबरतात आणि त्यांनी जी डिमांड केलेली असते त्याप्रमाणे ते पैसे द्यायला सुरुवात करतात. 1 ते 2 दिवसामध्ये सुमारे लाखभर रुपये काकांच्या खात्यातून गेलेले असतात. असे अनेक प्रकार हे आपल्या अवतीभोवती घडून गेलेले आपल्याला दिसून येतात. परंतु अनेक लोक हे स्वतःच्या इज्जतीला घाबरून, स्वतःच्या मान सन्मानाला घाबरून कुठेही याबाबत वाच्यता करत नाहीत. असा प्रकार फेसबुकवर घडून गेलेला फेसबुकवर अनेक ठिकाणी घडतोय, अनेक वेळा घडतोय, अनेकांच्या बाबतीत घडतोय, पण याबाबत कोणीही बोलत नाही. बदनामीच्या भीतीनं अशा घटना आपल्या समाजामध्ये घडत असतात. ही जी लोक असते या लोकांची अनेक मोठ्या प्रकारची एक टोळी असते. दुसऱ्या राज्यातून परराज्यातून ही टोळीमध्ये काही महिला असतात. या महिलांना समाविष्ट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढणं, त्यांच्याकडनं पैसे उकळणं हे सतत चालू असतं. याच्यापासून आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे. एक सावज गेलं की दुसरं सावज ते शोधतात आणि त्याच्याकडनं पैसे उकळतात. हा त्यांचा धंदा सर्रासपणे सतत चालू असतो. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. यामध्ये होतं काय की तुम्हाला एक व्हिडिओ कॉल येतो. त्या व्हिडिओ कॉलमध्ये समोर एक पोलीस बसलेला असतो. पोलिसाच्या गणवेशामध्ये एक माणूस बसलेला असतो. तो सांगतो की मी एक कस्टमचा अधिकारी आहे किंवा मी केंद्रीय तपास संस्थेचा एक मोठ्या पदावरचा अधिकारी आहे. काय झालंय की तुमचं जे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर ड्रग्सची तस्करी झाली आहे, मानव तस्करी झालेली आहे आणि याच्यामध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झालेला आहे. याच्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला आम्ही अटक करत आहोत. तुम्हाला वाचायचं असेल तर काही पर्याय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू. आपण अतिशय घाबरून जातो. ते तुम्हाला कॅमेरा समोर बसवतात. कॅमेरा समोरून ते तुम्हाला अजिबात हलवून देत नाही. ही एक प्रकारे डिजिटल तुम्हाला अरेस्ट केल्याची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते आणि ते मग म्हणतात की तुम्हाला याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला बेल मिळवावी लागेल, तुम्हाला जामीन घ्यावा लागेल आणि जामीन घेण्याची ही प्रक्रिया आहे. त्यामध्ये ते तुमच्याकडनं तुमचे सगळे अकाउंटचे डिटेल्स घेतात, पासबुकचे झेरॉक्स घेतात, कार्डचे डिटेल्स घेतात आणि त्या योगे ते तुमच्याकडनं OTP मागून घेतात आणि तुमच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये ते त्यांच्या अकाउंटवर वळवून घेतात. ही प्रक्रिया इतकी फास्ट, इतकी जलद गतीने झालेली असते की तुम्हाला काय झालंय ते अजिबात कळत नाही आणि तुम्ही सुद्धा हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये देता सुद्धा. कारण तुम्हाला वाटतं की हे जे झालेलं आहे तस्करी म्हणा, ड्रग्सची तस्करी म्हणा, हे सगळं खरंय, परंतु हे सगळं खोटं असतं, हे सगळं फ्रॉड असतं. समोरून परत एकदा अशा फ्रॉड लोकांनी तुम्हाला फसवलेलं असतं. फेसबुकद्वारे एका मुलाची एका मुलीशी ओळख झाली. दोघांमध्ये परत एकदा संभाषण सुरू झालं. एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांना एक्सचेंज झाले. मोबाईलवर बोलणं सुरू झालं. फक्त हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अभाषी प्रकारचं त्यांचं बोलणं होतं. एक दिवस त्यांनी ठरवलं की आपण कुठेतरी भेटायचं. त्या मुलीनं एक 5 स्टार हॉटेलचे त्याला एक ऍड्रेस दिला की या हॉटेलमध्ये आपण भेटूया. ती मुलगी दिसायला खूप सुंदर असते, त्यामुळे तो जो मुलगा आहे तो मुलगा त्याच्यामध्ये अडकतो आणि त्या मुलीने सांगितलेला जो ऍड्रेस आहे किंवा जो पत्ता आहे त्या हॉटेलवर तो मुलगा त्या मुलीला भेटायला जातो. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे महागडे ड्रिंक्स, वेगवेगळ्या प्रकारचे महागडं खाणं ते दोघं मिळून खातात आणि काहीतरी कारण सांगून ती मुलगी तिथून निघून जाते. तो मुलगा कितीतरी वेळ त्या मुलीची वाट बघतो, परंतु ती मुलगी तिथे येत नाही. तो त्या मुलीच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करतो, परंतु तिकडनं तो फोन स्विच ऑफ लागतो. नंतर ते जे खाल्लेलं आहे त्याचं बिल घेऊन तो वेटर येतो. ते बिल जवळपास कितीतरी हजारांमध्ये ते बिल झालेलं असतं. नाईलाजानं त्या मुलाला ते बिल भरावं लागतं.
त्याच्यामध्ये होतं काय की ते हॉटेलवाले आणि ती मुलगी यांच्यामध्ये मिलीभगत असते. त्या मुलीला त्या हॉटेल मालकांकडनं काहीतरी ठराविक रक्कम ही 100% मिळत असणार. परंतु हा जो मुलगा त्या मुलीला डेटवर घेऊन तिथं गेलेला आहे, जेवायला गेलेला आहे, तो स्वतःच्या इज्जतीला घाबरून किंवा लोक काय म्हणतील याला घाबरून तो कुणालाही सांगत नाही आणि स्वतः जवळचे हजारो रुपये तो तिथं देतो. अशा प्रकारे फसवणूक सुद्धा आपल्या समाजामध्ये घडून येत आहे. फोनपेवर तुमचा कॅशबॅक साठलेला आहे. हा कॅशबॅक जर तुम्हाला परत हवा असेल तर तुम्ही एक काम करा, प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर एक ऍप आम्ही सांगतो ते तुम्ही डाउनलोड करा आणि आम्ही जी प्रक्रिया सांगेल ती क्रमाक्रमाने करा. त्यायोगे तुम्हाला फोनपेवर साठलेला जो तुमचा कॅशबॅक आहे तो तुम्हाला रिटर्न मिळेल, असं समोरून फोन करणारी महिला गोड आवाजामध्ये तुम्हाला सांगते. समोरून एक सुंदर अशी महिला बोलते, गोड आवाजात बोलते, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. तिने सांगितल्याप्रमाणे प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते जे ऍप आहे ते डाउनलोड करता आणि तिने जो सांगितलेला क्रम आहे त्याच्यानुसार सगळ्या सूचना फॉलो करता. होतं काय की तुम्ही जी माहिती सांगत आहात ती तुमचे अकाउंट नंबर सांगताय, तुम्ही OTP सांगताय, तुम्ही सगळे तुमच्या बँकेची डिटेल सांगताय, हे तुम्हालाही कळत नाही. आणि त्यायोगे तुमच्या फोनपेचं जे अकाउंट कनेक्ट असतं फोनपेला त्याच्यातून कितीतरी पैसे त्या अकाउंटला किंवा जे फ्रॉड लोक असतात त्यांनी वळवलेले असतात. हा एक हनी ट्रॅपचा प्रकार आहे. तो आपल्याला खूप उशिरा लक्षात येतो, कारण समोरून बोलणारी एक महिला आहे, सुंदर आहे आणि ती खोटं बोलू शकत नाही असं आपल्याला वाटतं. त्यामुळे आपल्या अकाउंट मधले हजारो रुपये, लाखो रुपये हे समोरच्या अकाउंटवर कधी जातात हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आजकाल आपल्याला अनेक महिलांचे किंवा मुलींचे फोन येतात. ते म्हणतात की आम्ही एक अनाथालय चालवतो, आम्ही एक वृद्धाश्रम चालवतो. या अनाथालयामध्ये, या वृद्धाश्रमामध्ये अनेक अनाथ मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत. त्यांना खाण्यासाठी, पिण्यासाठी आम्हाला किराणा माल भरायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काही पैसे पाठवू शकता. त्यासाठी ते तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला काही फोटो पाठवतात. ते फोटो बघून थोडंसं आपण हळवं होतो आणि त्यांनी पाठवलेला जो स्कॅनर असतो त्या स्कॅनरवर आपण काही रक्कम पाठवतो. मग त्यांची डिमांड वाढत जाते. ते काही अजून तुम्हाला फोटो पाठवतात, तुम्ही अजून पैसे त्यांना पाठवतात. आपण ही खात्री करत नाही त्या ठिकाणी जाऊन की तिथं खरंच अनाथालय आहे का, वृद्धाश्रम आहे का. ते तुम्हाला असंही सांगतात की हे जे पैसे आहेत ते तुम्हाला याच्यातून जी पावती मिळणार आहे ते पावती तुम्ही जर इन्कम टॅक्स वाल्यांना दाखवली किंवा तुमचा इन्कम टॅक्स वाचेल. पण असं काहीही होत नाही. ते सगळं फ्रॉड असतं. अनाथाश्रम नसतं, वृद्धाश्रम नसतं, तिथं काहीही नसतं. हे व्हर्च्युअली तुम्हाला दाखवून तुमच्याकडनं तुमच्या असहाय्यतेचा एक गैरफायदा घेतला जात असतो. तुमच्या भावनिकतेचा एक गैरफायदा घेऊन तुमच्याकडनं त्यांनी पैसे उकळलेले असतात. महिलांचा किंवा मुलींचा वापर करून ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार हा हल्ली खूप वाढतो. जर तुम्हाला असं वाटलं की तुमची फसवणूक होते, तर तुम्ही या हनी ट्रॅप मध्ये अडकलाय, तर तुम्ही सरळ सायबर क्राईमला फोन करून तुमची तक्रार नोंदवू शकता. 1945 हा महाराष्ट्रासाठी सायबर क्राईमला तक्रार करायचा नंबर आहे. यामध्ये जर तुमच्या अकाउंट मधून काही पैसे गेलेले असतील तर तुम्ही तत्काळ त्यांच्या कस्टमर केअरला फोन करा. जितकं जास्त लवकर तुम्ही कस्टमर केअरला फोन करताल तितक्या लवकर तुमचे पैसे येण्याचा संभव जास्त असतो. जर तुम्ही तुमच्या बदनामीच्या भीतीनं, इज्जतीच्या भीतीनं घाबरला आणि कुणालाही सांगितलं नाही तर तुमचे पैसे गेले म्हणून समजा. तुम्हाला आलेले अनुभव जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यायोगे आपला हा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन गैरव्यवहार होण्याचा प्रकार, फसवणुकीचा जो प्रकार आहे तो टाळता येईल आणि लोक सजग होतील. माझी आपणाला विनंती आहे की अनोळखी लोकांची फेसबुकला आलेली किंवा इंस्टाग्रामला आलेली जी फ्रेंड रिक्वेस्ट आहे ती अजिबात स्वीकारू नका. त्या समोरून बोलणारी जी व्यक्ती आहे ती तुम्हाला फसवणारी सगळ्यात मोठी फसवणूक करणारी टोळी असू शकते. ज्याच्यामध्ये महिलांचा वापर करून, हनी ट्रॅप करून तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. तुमच्याकडनं जास्तीत जास्त पैसे उकळले जाऊ शकतात. कारण तुम्ही जे पैसे कमवलेले आहेत ते स्वकष्टाने कमवलेले आहेत. तुम्ही घाम गाळून तुमचे पैसे कमवलेले आहेत. त्याच्या फ्रॉड लोकांच्या हाती जाणं हे कधीही तुम्हालाही आवडणार नाही, कुणालाही आवडणार नाही. तुम्ही कष्ट करताय, तुमचे पैसे हे तुमच्या जवळ सेफ राहिले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या विषयावर समाजामध्ये जागृती झाली पाहिजे. जास्तीत जास्त आपण सगळेजण जागृती करूया. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी ही जी फसवणूक आहे ती फसवणूक कमी करण्यासाठी आपण सगळ्यांना सांगूया, समाजामध्ये जागृती करूया आणि अशा होणाऱ्या फसवणुकीपासून आपण सगळ्यांनी वाचूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा हा जो चॅनल आहे तो प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोच करा, ज्या योगे लोकांची फसवणूक टळेल. धन्यवाद.